हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जे लोक ॲज अ NHM जे नॅशनल रूरल हेल्थ मिशन किंवा NHM म्हणून NHM अंतर्गत कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी म्हणून तुम्ही जर काम करत असाल, ओके, सार्वजनिक आरोग्य विभाग असो किंवा दुसरा ग्रामविकास जे विभाग आहे तो, हा दोन विभागातले जे कर्मचारी आहेत ॲज अ NHM कर्मचारी नॅशनल हेल्थ मिशनच्या अंडरमध्ये जर तुम्ही काम करत असाल, तुमच्यासाठी हा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. फार महत्त्वाचा एक शासन निर्णयसुद्धा आलेला आहे. तुम्हा सर्वांचं इथे परमनंट, तुम्ही सगळे परमनंट होणार आहे. याच्यासाठी अट काय असेल ते आपण शासन निर्णयामध्ये बघून घेऊया. हा एक नवीन मंत्रिमंडळ निर्णय कालच आला होता 4 नोव्हेंबरला. काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत म्हणजे NHM ओके अंतर्गत जे कंत्राटी कर्मचारी आहेत, ओके, त्यांना नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयाला दुरुस्तीस मान्यता दिलेली आहे. ओके, म्हणजेच NHM कर्मचारी होणार आता परमनंट. ओके, ठीक आहे. यांनी काय म्हटलेलं आहे, कुठले कर्मचारी परमनंट होणार आहे, ज्यांची 14 मार्च 2024 रोजी ज्यांची 10 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्याचे समक्ष पदावर समायोजन. समक्ष पद म्हणजे तुम्ही ज्या पदावर रुजू झालात ॲज अ NHM कर्मचारी म्हणून त्याच पदावर तुम्ही आता परमनंट होणार. ओके, ठीक आहे. दुसरी आहे की सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती न एक वेळेची बाब म्हणून तुमचं आता समायोजन केले जाणार. दोन विभाग मी तुम्हाला सांगितले, एक आहे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दुसरं ग्रामविकास विभाग. ओके, या दोन विभागामध्ये ॲज अ आरोग्य खात्यामध्ये जर तुम्ही ज्या पदावर सुद्धा तुम्ही काम करता त्या पदावर तुम्ही आता परमनंट होणार आहे. ओके, फक्त तुमची अट काय आहे, तुमची सेवा 14 मार्चला, ओके, 14 मार्च 2024 रोजी तुमची जी सेवा आहे ती 10 वर्ष झालेली असावी. ओके, तरच हे बघा, राष्ट्रीय याच्यामध्ये काय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत म्हणजे NHM राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित पदावरील समावेशनाबाबत म्हणजे NHM कर्मचाऱ्यांना आता परमनंट भरती करण्यात येणार आहे. ओके, ठीक आहे. काय 4 नोव्हेंबरलाच सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा एक GR आलेला आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्यांची 10 वर्षाची सेवा झालेली आहे, ओके, ज्यांची 10 वर्षाची सेवा झाली किंवा जास्त झालेली, त्यांना सर्वांना सगळ्या कर्मचाऱ्यांना सेवा समायोजनेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागात मंजूर समक्ष पदाचे सेवा प्रवेश सुधारित करून त्यामध्ये रिक्त होणाऱ्या समक्ष पदावर सरळ सेवेने 70% व समावेशनाने 30% याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात संदर्भ क्रमांक 2 नुसार निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. म्हणजे सांगा, जर समजा शासनाचे 1000 जर पदं असेल, जसं एक समजून घ्या एक स्टाफ नर्स पद आहे, ओके, तुम्ही NHM मध्ये स्टाफ नर्स पदावर काम करत आहे, ओके, 2010 पासून, ओके, तुम्ही काम करतात, एखादा व्यक्ती आहे, ओके. जर तुमचं 14 मार्च 2024 रोजी 100% तुमची 10 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे, तर आता काय करणार आहे, हे 1000 जागांपैकी 70 जागा हे सरळ सेवा म्हणजे एक्झाम थ्रू याच्यातून भरल्या जाईल आणि 30% ज्या जागा असतील त्या तुमच्या हे जे NHM कर्मचारी आहेत त्यांना भरल्या जाईल. ओके, अशा पद्धतीचा हा GR आहे. म्हणजे 1000 पैकी 700 जागा कुठून भरल्या जाईल, हा एक्झाम थ्रू सरळ सेवेने, आणि 30% जागा म्हणजे 300 जागा हा ज्या उरलेल्या आहे या कशाने भरल्या जातील, हे NHMने. आणि हा फक्त वन टाईम रिलॅक्सेशन म्हणून सांगितलेला आहे. याच्यानंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी काय होईल आय डोंट नो, बट 2024पर्यंत म्हणजे 10 मार्च 2024पर्यंत जर तुमचं 10 वर्षाची सर्व्हिस होत असेल तर 100% तुमचं शासन सेवेमध्ये तुम्हाला समायोजना करण्यात येईल. त्यासाठीच हा निर्णय आलेला आहे. ओके, काय होतं बघा याच्यामध्ये, व्हेरी इम्पॉर्टंट, 14 मार्च 2024 रोजी हा एक इम्पॉर्टंट डेट. जर 10 वर्ष पूर्ण झालेले असेल तर जे कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी म्हणून तुम्ही ज्या पदावर काम करत असेल NHMच्या अंडरमध्ये, मग त्याच पदावर तुम्ही आता 100% आरोग्य सेवेमध्ये तुम्हाला काय भरल्या जाईल. ओके, ग्रामविकास विभाग सोबतच DHS, ओके, म्हणजे DHSमध्ये सुद्धा आणि ZPमध्ये सुद्धा जर तुम्ही आरोग्य खात्यामध्ये कार्यरत आहात अंडर NHM तर 100% तुम्ही आता निश्चिंत राहून तुम्ही या शासन सेवेमध्ये आता तुम्हाला घेण्यात येईल. ओके, दुसरी गोष्ट, जे लोक DHSचं प्रिपरेशन करत आहेत, ओके, सध्या दोन्ही विभागातील समक्ष नियमित पदापैकी सरळ सेवेने भरावयाची सध्या स्थितीची रिक्त पदे दिनांक 14/3/2024 रोजी 10 वर्ष पूर्ण झालेल्या समक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यापैकी जी संख्या कमी असेल तेवढे पदे राखून ठेवावे. दॅट मीन्स DHS जी एक्झाम होणार आहे या ZPची जी एक्झाम होणार आहे, जसं आपण याच्यामध्ये स्टाफ नर्सचं पद घेऊ, ओके, आणि काय म्हटलेलं आहे NHMसाठी आता याच्यावर एक कमिटी आणि याच्यावर फटाफट एक 6 महिन्यामध्ये यांचं परमनंटचे काही ना काही होऊन जाणार आहे लवकरच. ओके,
निर्णय आला म्हणजे याच्यावर काम चालू होईल. ओके, मग काय तोपर्यंत DHSची रिक्रुटमेंट येणार नाही का, तोपर्यंत झेडपीची रिक्रुटमेंट येणार नाही का, येणार. ओके, सो DHS आणि झेडपीची रिक्रुटमेंट येणार आहे. ओके, त्यांनी काय म्हटलेलं आहे 70% जागा तुम्ही सरळ सेवेने भरून घ्या, 30% जागा तुम्ही ठेवून द्या. जर त्याच्यामध्ये खात्यामध्ये तुमच्याकडे 1000 जागा स्टाफ नर्सच्या भरायचं असेल 70% जागा ह्या तुम्ही आता एक्झाम थ्रू भरा आणि 30% तुम्ही यांच्यासाठी ठेवून द्या. ओके, कारण यांना परमनंट करण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट त्यांनी वयाची जी अट होती ती सुद्धा शिथिल केली की बाबा किती काही वय असो. ओके, किती काही वय असो, याच्यामध्ये असं काही म्हटलं नाही की 38 वर्ष 40 वर्ष. ओके, सगळ्यांना परमनंट करणार. सॅलरी किती मिळणार, सॅलरी तुमची लास्ट सॅलरी जी आहे कंत्राटी केल्यानंतर बघा त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यातील प्राप्त होणाऱ्या मानधना एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात मान्यता येणार. म्हणजे तुम्हाला जे सॅलरी ॲट प्रेझेंटली भेटते त्याच्यातच तुमचं बेसिक ॲड होणार आणि त्यानंतरच तुमची सॅलरी भेटणार आहे. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, म्हणजे लवकरच पुढच्या 3 to 6 मंथमध्ये यावर लवकरात लवकर तुमच्या याच्यावर येणार. सो अशानुसार तुम्हाला इथे बघू शकता इथे की शासन निर्णय आलेला आहे. ओके, हा 4 नोव्हेंबर रोजीचा शासन निर्णय आहे. ओके, आणि इथे बघू शकता हे सगळ्या ठिकाणी हे पत्र व्यवहार झालेला आहे यांचा. सो ज्यांची सेवा झालेली आहे, ओके बघा, ज्यांची सेवा 10 वर्ष झालेली आहे, 14 मार्च 2024 रोजी 10 वर्ष पूर्ण झालेले आहे, NHM कर्मचारी म्हणून तुम्ही काम करत असेल तर तुम्ही होणार आता परमनंट. सॅलरीसुद्धा तुमची लगतची भेटणार आहे प्लस बेसिक ॲड होऊन भेटणार आहे. सो नो वरी, टेन्शन घेऊ नका, लवकरात लवकर तुम्ही सगळे परमनंट होणार आहे. नो मॅटर तुमचं 3 वर्ष राहिले असो सर्व्हिसला, 4 वर्ष सर्व्हिसला असो. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. एक कॅन्डिडेट आहे, एक स्टुडंट आहे ज्यांनी मला हा व्हिडिओ मला हे PDF आणि हे सगळं पाठवलं. तिचं म्हणणं होतं की सर हे आम्हाला समजून सांगा, बरेच लोक आहेत गोंधळून गेलेले आहे, कळत नाही आहे. सो थँक्यू व्हेरी मच. ओके, तुम्हाला कळालं असेल तर नाही कळालं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट टाकू शकता, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.